अप्पासाहेब म्हैसाळे यांचा मुलगा कैलासवासी संतोष म्हैसाळे यांनी कॅन्सर उपचाराच्या खर्चाचे ओझे पेलवत नसल्याने जीवनाचा अंत केला, तर 5 वर्षांपूर्वी त्यांच्या सुनेने देखील कॅन्सर आजारामुळे स्वतःचा अंत केला होता. अशामध्ये उघड्या पडलेल्या त्यांच्या घरच्या मंडळींचे देखभाल करणारे आणि उदरनिर्वाह करणारे कोणी नसल्यामुळे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे चिरंजीव सुशांतदा खाडे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन दोन्ही शाळकरी मुलांच्या शिक्षणाचा खर्च तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च स्वतः उचलण्याचे वचन दिले. इथून पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही अडचण येऊ देणार नाही असे त्या कुटुंबियांना वचन दिले. संपूर्ण परिसरामध्ये सुशांतदा खाडे यांचे आभार व्यक्त करावे तेवढे थोडे आहे. समाजामध्ये अशा व्यक्तींची खरोखरच कौतुक करण्यासारखं आणि प्रेरणा घेण्यासारखं कार्य आहे. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज. संतोष म्हैसाळे वसंतराव स्कूल इंग्लिश स्कूलमध्ये शिष्यवृत्ती वगैरे काय मुलगीला शिष्यवृत्ती बसत असेल बोलूया की आपण शिष्यवृत्ती पण ते जन्मल्यावर आहे बघायला ते शाळा जाईल 99% फीज आहे ते ड्रेस आणि ते आपण करू काय विषय मग तसं असेल तर राहू दे ना. आपण कशाला आपण फोन कशाला करा काय असेल पोरींचं काय असेल किती फी असते शाळेची फी काय नसते मग काय कपडे काय बॅग आणि शालेय साहित्य आपण सगळं करून घ्या सगळं करून घ्या. मावशी काळजी करू नका. 10वी-12वी पर्यंत म्हणजे त्यांना सगळं पुढं जेवढी शिकायची शिकू दे. माझ्याकडे करत काळजी करू नका. पोरांना शेवटपर्यंत शिकू आपण. आता झालं ते आता आपण काय करू शकत नाही. काय करणार फक्त आता काय सुधारणा काय करता येईल तेवढं बघू आपण. जे आले ते आता पुढे जायचं हे करायचं काय काळजी करू नको का.